तसेच हे शिवसेना भवन जिथे साहेब आपल्या काही अडचणी असेल, काही प्रॉब्लेम्स असतील, न घाबरता न डगमगता या एक सोल्युशन आहे. त्या सूर्याला माझा सत्याचा प्रणाम. सर फुल अँड फायनल पेमेंट आम्हाला देत होते. 2 महिने झाले. काय तू कोणत्या स्टोअर मध्ये काम करत होता? नायकी मध्ये काम करत होता. मग तुझं फुल अँड फायनल थांबवलेलं कशामुळे? रिझाईन टाकले म्हणून 30 days म्हणजे ती मावशी काहीतरी आजारी पडली होती, नंतर तू गेला होता. गेल्या बुधवारी बरोबर. तुझं 2 महिने काय? 2 महिने म्हणजे त्याने आम्हाला हेच केलं नव्हतं, काही रिस्पॉन्सच देत नव्हता. बरं. परंतु आम्ही तुमच्याकडे आलो आणि त्यानंतर म्हणजे काही क्षणातच आमचं काम झालं. काय झालं? काम झालं म्हणजे काय झालं? त्यांनी तुम्हाला पीएफ आणि थोडं अडकलेलं ना ती सोडवलं. मिळालं सगळं. आभार कोणाचे मानायचे? विघ्नेशजींचे आभार माना. माझे नाही. बघा, शिवसेना भवन मध्ये तुम्ही आला, तुमचं काम व्हायलाच पाहिजे. म्हणते मला थोडस बोलायचंय. तुम्हाला बोलायचं? सगळ्यांसमोर बोलते. बरं बोला. बरं काय बोलायचंय बोला. असं आपलं बँड्राचं मातृश्री आपल्याला जशी सावळी देते, तसेच हे शिवसेना भवन जिथे साहेब आपल्या काही अडचणी असेल, काही प्रॉब्लेम्स असतील, न घाबरता न डगमगता या एक सोल्युशन आहे. हा तळपता सूर्य आहे. या तळपत्या सूर्याच्या माध्यमातून आपल्या जीवनात जे काही अंधार असेल तो दूर होईल. या तळपत्या सूर्याला माझा सत्याचा प्रणाम. धन्यवाद. तुमचं काम झालं ना, हे महत्वाचं आहे. बघा, कंपनी कोणती मोठी आहे असं पण असतं की कंपन्या मोठ्या असतात आणि त्यांची माणसं पण चांगली असतात. फक्त आपण योग्य वेळी अप्रोच झालं पाहिजे. म्हणजे कधी कधी काय होतं की इगो हर्ट्स होतात किंवा बऱ्याच गोष्टींमध्ये ताणाताणी होते. मला कोणाबद्दलही काही बोलायचं नसतं, पण आपण त्या प्रोटोकॉलने जर आपण गेलो ना, त्या लोकांना व्यवस्थित समजून सांगितलं ना, तर कामं होतात. आणि जनता दरबारच्या माध्यमातून, शिवसेना जनता दरबारच्या माध्यमातून प्रत्येक जो माणूस येतो ना, तो कुठे ना कुठेतरी अडकलेला असतो. मग बिल्डरचा विषय असेल, नोकरीचा विषय असेल, डोमेस्टिक व्हायलन्स असेल किंवा कुठे जायचं हे माहिती नसतं. आणि मग फक्त एक होप असते, एक की आपलं काम होऊ शकतं. आणि ते काम कुठे होऊ शकतं हे तुम्हाला माहिती आहे, म्हणून तुम्ही इथे आलात. पण मी एकटा काही करत नाही. माझ्याबरोबर अख्खं शिवसेना भवन ही वास्तू आहे, ज्या वास्तूमधनं सर्व पॉझिटिव्ह एनर्जी मला मिळते आणि तीच मी तुमच्यापर्यंत देऊन त्या लोकांपर्यंत पोहोचवत असतो. सर एक रिक्वेस्ट आहे, परेलच्या मेळाव्यात फोटो भेटला नाही तुमच्याबरोबर मला. मी माझी मिसेस एक फोटो विघ्नेश विघ्नेशजीवर फोटो काढा. तुमच्यावर एक विघ्नेश